असं पहिल्यांदाच घडलंय। कोर्टाने 38 जणांना फाशी सुनावली आहे। मंडळी, केरळच्या जंगलात एक मोठा प्लॅन झाला सिरियल बॉम्ब ब्लास्टचा। आणि या प्लॅननुसार 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 70 मिनिटात तब्बल 21 बॉम्ब ब्लास्ट झाले आणि त्यात 56 लोकांचा जागीच मृत्यू झाला आणि जखमींची तर गिनतीच नाही। या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता। तपास सुरू झाला आणि 19 दिवसात 30 दहशतवादी पकडले गेले। कळालं की या सिरियल बॉम्ब ब्लास्टचे मास्टर माइंड इक्बाल यासीन भटकळ आणि रियाज भटकळ होते। या दुर्दैवी घटनेची आठवण यासाठी की साखळी बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपींना अखेर शिक्षा झालेली आहे। न्यायालयाने 49 पैकी 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर 11 आरोपी जन्मठेपेत राहणार आहेत। आणि भारताच्या इतिहासात असं हे पहिल्यांदा घडत आहे। इतक्या आरोपींना एकत्र फाशी देण्यात आलेली आहे। फिर्यादी पक्षाच्या वतीने न्यायालयाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती। त्याचवेळी हे लक्षात घेण्यासारखं आहे की बचाव पक्षाने अपील न्यायालयात किमान शिक्षेची मागणी केली होती। अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात सत्र न्यायालयाने न्यायाधीश AR पटेल यांनी 8 फेब्रुवारी रोजी निकाल देताना 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं। न्यायालयाने 77 पैकी 28 आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून 38 जणांना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। खरं तर या प्रकरणाचा निर्णय 2 फेब्रुवारीला येणार होता, मात्र विशेष न्यायालयाने आणि न्यायालयाचे न्यायाधीश AR पटले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 8 फेब्रुवारी पर्यंत तो पुढे ढकलण्यात आला होता। अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी 20 FIR नोंदवलेल्या होत्या। त्याचवेळी सुरतमध्ये आणखी 15 FIR नोंदवण्यात आलेल्या होत्या। तर मंडळी 6000 कागदोपत्री पुरावे यावेळेस सादर करण्यात आले होते। एकूण 3,47,800 पानांची 547 आरोपपत्र दाखल करण्यात आलेली होती। 9,800 पानांचं प्राथमिक आरोपपत्र, 77 आरोपींसमोर तब्बल 14 वर्षांनी युक्तिवाद झाला। 7 न्यायाधीश बदलले। कोरोनाच्या काळात तर 3 आरोपी पाकिस्तानात तर 1 आरोपी सिरियाला पळून गेला होता। या बॉम्बस्फोटामध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व दहशतवाद्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते। त्या दरम्यान राज्याचे विद्यमान DGP आशिष भाटिया यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती। देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे अहमदाबादला पोहोचले होते। 28 जुलै 2008 रोजी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलेलं होतं। अवघ्या 19 दिवसांमध्ये पोलिसांनी 30 दहशतवाद्यांना अटक करून तुरुंगात पाठवलं होतं। त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली। अहमदाबादमधील या स्फोटापूर्वी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या टीमने जयपूर आणि वाराणसी या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले होते। तर या प्रकरणासाठी स्थापन केलेल्या तपास पथकामध्ये सहभागी असलेले अहमदाबादचे जॉईंट पोलीस कमिशनर JCP अन्सारी यांनी माध्यमांना सांगितलं होतं की या ब्लास्टमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आम्ही कसं शोधून काढलं। देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांना धुंडाळण्यात आलं आणि 19 दिवसात 30 दहशतवादी आम्ही पकडले, असं अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा ते गोध्रा येथे ड्युटीवर होते। त्यांना फोन आला की तुम्ही ताबडतोब अहमदाबाद क्राईम ब्रांचला रिपोर्ट करा। दुसऱ्या दिवशी 27 तारखेला ते अहमदाबाद क्राईम ब्रांचमध्ये हजर झाले। या दहशतवादी हल्ल्याची राज्यभर चर्चा होती। या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे शोधून न्याय मिळवून देण्याचे काम त्यांच्या तपास पथकाकडे देण्यात आलेलं होतं। दानी लिमडा इमारतीत बॉम्ब बनवण्याची लिंक सापडली। वरिष्ठ अधिकारी अभय चुडासामा यांनी माझ्यावर बॉम्बस्फोटात वापरलेले साहित्य दहशतवाद्यांनी कुठे तयार केले होते आणि बॉम्ब कुठे बनवले होते हे शोधण्यासाठीचे अन्सारी यांच्यावर हे काम सोपवले होते। तसेच त्याच्यावर सर्व पुरावे गोळा करण्याची जबाबदारी देखील या दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या टीममध्ये सामील झालेल्या मंडळींना दिली। टीम हळूहळू RDS स्टोरेज एरिया आणि त्याच्याशी संबंधित संशयास्पद सामग्री कुठे सापडेल हे शोधण्याचा प्रयत्न करत होती। या दरम्यान त्यांना एक लिंक मिळाली होती। त्यामध्ये दानी लिमडा भागातील एका घरात दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचं कळालं होतं।
असारी यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना घेऊन तिथे पोहोचले होते। त्यावेळी त्यांनी मिळालेल्या टिप्सच्या आधारावर दहशतवादी कारवायांचे ठोस पुरावे दिले। टीम मधले अधिकारी 4 महिने घरी गेले नाही, रात्रंदिवस काम करायचंय। संपूर्ण प्रकरण लवकरात लवकर उलगडण्यासाठी टीमवर प्रचंड दबाव होता, त्यामुळे टीम 4 महिने रात्रंदिवस काम करत होते। दरम्यान परिस्थिती अशी होती, हे सगळे अधिकारी सकाळी 9 वाजता जेवण करायचे आणि मग अख्खा दिवस आणि रात्र त्यावरच काढायचे। असं करत करत 4 महिने हे अधिकारी लोक घरी देखील गेले नव्हते। टीमने देशभरात लपून बसलेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला होता। अखेर या दहशतवाद्यांना त्यांनी पकडलं होतं आणि त्यांना अहमदाबाद क्राईम ब्रांचकडे सोपवलं होतं। एक आरोपी कर्नाटकात सापडला होता। या आरोपींची वाहतूक करताना इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी तुमच्यावर हल्ला करू शकतात असं टीमला सांगण्यात आलं होतं। त्यामुळे पाणी पिण्यासाठी देखील त्यांचं वाहन थांबत नव्हतं। कर्नाटक मधून गाडी निघाल्यानंतर 1163 किलोमीटर अंतरावर येऊन अहमदाबादलाच थांबले। तसेच उज्जैन मधूनही टीमने दहशतवादी आणले होते, तेव्हा देखील अशीच काळजी दहशतवादी आणताना घेण्यात आलेली होती। या बॉम्बस्फोट साखळीचा मास्टर माइंड असलेला इक्बाल यासिन भटकळ आणि रियाज भटकळ, या दोघांना यासिन भटकळ सध्या दिल्लीच्या तुरुंगामध्ये, तर यासिन भटकळ विरोधात नव्याने खटला सुरू होणार आहे, कारण यासिन पाकिस्तानात पळून गेला होता आणि नंतर पकडला गेला होता। मुफ्ती अबू बसरने स्लीपर सेल हे सक्रिय केला होता। 77 आरोपींमध्ये यासिनचा समावेश आहे। अहमदाबाद साबरमती कारागृहात 49, भोपाळ कारागृहात 10, मुंबईच्या तळोजा कारागृहात 4, बँगलोरच्या कारागृहात 5, केरळच्या कारागृहात 6, जयपूरच्या कारागृहात 2 आरोपी, तर दिल्ली कारागृहामध्ये 2 आरोपी हे ठेवण्यात आलेले आहेत। त्यातले दोषी सिद्ध झालेले लवकरच आता फासावर चढतील, पण असं पहिल्यांदाच घडलंय की कोर्टाने एकदाच 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे हा निकाल ऐतिहासिक ठरल्याची प्रतिक्रिया ही व्यक्त केली जाते आहे।